नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. आत्ता आपल्याबरोबर आहेत ख्यातनाम पार्श्वगायिका अनुराधाजी पौडवाल. आज अनुराधा पौडवाल ठाणे शहरात आलेले आहेत आणि त्यांनी आम्हाला खास वेळ दिलेला आहे. ठाण्यातले काही पत्रकार हे अनुराधा पौडवाल यांच्याशी आज विशेष गप्पा मारणार आहेत. सर्वप्रथम मॅडम, तुमचा दिल है के मानता नाही पासून आम्ही अक्षरशः तुमचे फॅन आहोत. काय सांगाल? सर्व दर्शकांना माझा नमस्कार. आणि दिल के मानतानी विषय बोलताना मला अत्यंत आनंद होत आहे सांगताना की दिल के मानतानी हे ह्या वर्षी 25वे वर्ष आहे दिल के मानतानीचं. आणि सगळ्या रसिक श्रोतांचं मला खूप खूप भरभरून प्रेम मिळालेलं आहे. आणि दिल के मानतानी, आशिकी, दिल बेटा वगैरे तर आहेच, मीरा का मोहन, पण त्याबरोबरच जितकी भजनं वगैरे मी गायली आहेत त्याला देखील तुम्ही खूप प्रतिसाद दिलेला आहे. To do the DTH recharge immediately, just click on TJSP Smart Money. Enter your MPIN. Go to Merchant Payment. Select DTH Recharge, Service Provider, your account number, the money you want to transfer. Select your account, enter transaction PIN. And it's transferred. बॅरॉन मेल स्टुडिओचा लग्नसराई धमाका. 50% महासेल. किती? 50% महासेल. हो, कुठल्याही कपड्यांवर चक्क 50% ऑफ. बॅरॉन मेन स्टुडिओ, आमंत्रण हॉटेल जवळ, जिल्हा परिषदेसमोर, स्टेशन रोड, ठाणे. दूरध्वनी 022-2530-4837. बॅरॉन मेन स्टुडिओ. या ठिकाणी संजय पितळे आहेत आपल्याबरोबर. ताई, माझा प्रश्न असा आहे की तुम्ही संगीत क्षेत्रातनं डायरेक्ट धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात उतरलात, त्याचं कारण काय महत्त्वाचं? याचं सगळ्यात महत्त्वाचं हा प्रश्नाचं कारण संजय पितळे स्वतः खूप धार्मिक आहेत. काय सांगाल? अचानक खूप मोठा असा चेंज आला की एकीकडे खूप मोठं असं करिअर सुरू होतं आणि अचानक तुम्ही सगळ्या धार्मिक गाण्यांकडे, धार्मिक सीडीजकडे तुम्ही वळलात. आणि हा माझ्या मते महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न आहे. हो, खरी गोष्ट आहे, अगदी खरी गोष्ट आहे. एक तर पहिली गोष्ट म्हणजे की ज्यावेळेला मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते मी एवढ्यासाठी म्हणते कारण गेली कित्येक वर्ष मी फिल्मसाठी काही गायलेले नाही आहे. पण जेव्हा मी तिथे होते त्यावेळेला मी खूप ॲम्बिशियस कधीच नव्हते पहिल्या गाण्यापासून. पण मी एकंदरीत तिथलं लाईफ मी स्टडी केलं ते इतकं इन्सिक्युअर लाईफ असतं ते की तुमचं किती मोठं हिट झालं तरी पण दुसऱ्या दिवशी तुम्ही किंडरगार्टनपासूनच चालू करता, म्हणजे त्याच्यामध्ये सिक्युरिटी नाही आहे. तर तेव्हा मी असं ठरवलं होतं, जेव्हा मी फिल्म इंडस्ट्रीमध्ये होते आणि आशिकीच्या आधी, हिरोच्या नंतर, मी असं ठरवलं होतं की ज्या दिवशी आय विल बी ऑन द पीक, जर का देवाने मला पीक असं आला तर त्यावेळेला मी त्या पीकवरती मी ते सोडून देईन आणि मी देवाची सेवा करेन. आणि ते झालं. म्हणजे आशिकी, दिल के मानतानी वगैरे हे झाल्यानंतर त्यावेळेला मला असं वाटलं की नाही, आता म्हणजे ज्या वेळेला हे पीक गाठलेलं आहे त्याच वेळेला इथून एक्झिट करून आपण रिलिजियस ह्याच्यामध्ये यायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो की धार्मिक गाण्यांकडे वळत, पण आता हे जे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून तुम्ही जे काम करताय, आज लोकांचा कल स्वतःच्या पुरता मर्यादित राहतोय, तर ते त्याच्या पाठीमागचं कारण काय? त्याच्या पाठीमागचं कारण म्हणजे हे की काही महिन्यापूर्वी मी ज्यावेळेला सूर्योदय संस्थेमध्ये मी गेले आणि ज्यावेळेला मी बघितले की भैयू महाराज वगैरे म्हणजे हे खऱ्या अर्थाने संत, म्हणजे जसं संत असायला पाहिजेत, तर हे कशा तऱ्हेने सोशल सर्व्हिस करतात. आणि अशा गोष्टी मी त्यांच्याकडनं म्हणजे ऐकल्या की जे आपण इथे सिटीजमध्ये राहून आपल्याला कल्पना पण नसते की अशा तऱ्हेचे त्रास लोकांना आहे. आणि मला असं वाटतं की
कधी कधी ईश्वराची जेव्हा इच्छा असते तर त्यावेळेला असा एक मोमेंट, असा एक क्षण तो आणतो की ज्यावेळेला आपल्याला अवेअरनेस होतं की अरे आपण म्हणजे असं असं चाललंय आणि आपण हे म्हणजे आपल्याला हे माहिती पण नाही, आणि त्यावेळेला त्या मनुष्याची मानसिकता चेंज होते. आणि तेव्हा सुरुवात मी ह्याच्यानेच केलं. मी म्हटलं की माझ्याकडनं जे माझ्याच्याने पॉसिबल आहे ते आय विल डू. आणि जसजसं मी त्याच्यामध्ये मी लक्ष घालत गेले तर मी बघते की म्हणजे जास्त जास्त मी त्याच्यामध्ये ओढले जात आहे. पण ह्याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की मी आता गाणं नाही म्हणत आहे वगैरे, असं नाही आहे. माझे कार्यक्रम वगैरे चालू आहेत आणि इनफॅक्ट त्याच्यामुळेच मला आणखीन जास्त लोकांमध्ये अवेअरनेस जनरेट करता येते. किटी चॅरिटेबल ट्रस्ट द्वारा हृदय रुग्णांसाठी एक अनोखी भेट. केअर वेलनेस EECP सेंटर. हृदय रुग्णांना वरदान ठरणाऱ्या EECP थेरपीद्वारे अँजिओप्लास्टी आणि बायपास टाळा. केवळ 1 महिन्यांची थेरपी. USA FDA प्रमाणित अत्याधुनिक उपकरणाद्वारे मिळवा सुदृढ हृदय आणि आनंदी जीवन. केअर वेलनेस EECP सेंटर. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नीटनेटकं ठेवतो ना. मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800 222 108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नीटनेटकं बनवू शकतो. आणखी काही तुमच्या महिला फॅन्स आहेत इथे. सारिका म्हणजे S9 चॅनलसाठी काम करते. काय सांगशील? मॅडम, पूर्वीची जी गाणी होती आणि आत्ताची जी गाणी येतात, आपण बघतो की पूर्वीची जी गाणी जी होती ती आजही प्रत्येकाच्या मनामध्ये अशी रुजलेली आहेत आणि प्रत्येकाला ती आवडतात. मात्र आत्ताची जी गाणी आहेत ती अशी म्हणजे फारशी लोकांच्या मनामध्ये अशी राहत नाहीयेत. त्याच्यासाठी काय वेगळं करायला पाहिजे का, किंवा तरुण पिढींसाठी असं काहीतरी तुम्ही काय सांगाल? हे पहा, मला असं वाटतं की म्युझिक आहे किंवा कुठल्याही फॉर्म ऑफ आर्ट आहे किंवा चित्रपट आहेत, हां, तर आजच नाही, 15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 25 वर्षापूर्वी तर ते डेफिनेटली हे चेंज होत आलेलं आहे. का? कारण आर्ट, कुठल्याही पद्धतीचं जे आर्ट आहे, इट इज ऑलवेज अ विंडो टू द सोसायटी. आता तुम्ही बघितलं खजुराहो आहेत किंवा अजंठा एलोरा आहे, तर तिथे जे स्कल्पचर्स आहेत तर ते त्यावेळेला जे कल्चर होतं त्याच्या अनुषंगाने ते आर्ट झालेलं आहे. तर आज देखील आज जे आपण म्युझिक आहे किंवा आपलं जे फिल्म्स बनत आहेत ते आज करंट प्रेव्हलंट जी सोसायटीमध्ये जे हालात आहेत किंवा आजची सोसायटीचं मानसिकता जी आहे त्याच्यावरच फिल्म्स बनत आहेत आणि त्याला अनुसरून म्युझिक बनत आहे. आज म्हणजे मला आठवतं की आज 30 वर्षापूर्वी किंवा 30 वर्षापूर्वी तर कोणी अमेरिकेला जर का जाणार असतं तर आम्ही हार, बुके बिके घेऊन अगदी सगळं अख्खा खानदान आम्ही जायचो त्याला सी ऑफ करायला. मी केलेलं आहे. ज्यावेळेला अरुणजी अमेरिकेला जायचे तर आमचं अख्खं 45 लोकांचं खानदान तिकडे यायचं त्यांना सी ऑफ करायला, मग हार, तुरे वगैरे. आजकाल तसं नाही आहे. आजकाल म्हणजे प्रत्येक तिसरा मनुष्य पण, दुसरा मनुष्य पण वर्षातून 3-3 वेळेला जातो. त्यामुळे टाइम्स हॅव चेंज्ड. बरं, बाहेर परदेशामध्ये गेल्यामुळे, तिथे राहिल्यामुळे तिथलं कल्चर हॅज बिकम अ पार्ट ऑफ द लाईव्स. त्यामुळे जेव्हा ते परत इथे येतात तर ते प्रयत्न करतात की तशा टाईपचं लाईफस्टाईल इथे मिळावं. ते ट्राय टू टॉक लेदर, ते तसं बोलण्याचा प्रयत्न करतात, ते तसं वागण्याचा प्रयत्न करतात. कपड्यामध्ये इतका चेंज आलेला आहे, खाण्यामध्ये इतका चेंज आला आहे. आणि नुसतंच यंगस्टर्समध्ये नाही तर आमच्या पिढीनी देखील बऱ्यापैकी ती गोष्ट, म्हणजे आजकाल कितीतरी आपण बघतो ना, आज आम्ही पिझ्झा केला. म्हणजे इट्स नॉट 17-18 वर्षाची मुलं नाही, 50-60 वर्षाची माणसं देखील पिझ्झा, बर्गर्स वगैरे ह्याच्याकडे वळलेले आहेत. तर त्यामुळे सगळंच इट्स ऑल हँड इन ग्लव्ह. म्हणजे असं नाही की नुसतंच म्युझिक चेंज होत आहे, सगळंच चेंज होत आहे.
ओव्हरऑलच याच्या संदर्भात माझा एक प्रश्न आहे की रियालिटी शोचं खूप मोठ्या प्रमाणात पेव फुटलेलं आहे आणि लहान लहान मुलांना याच्यामध्ये स्पर्धेमध्ये उतरवलं जातं. याच्यावर काही फिल्म्स देखील आत्ता आलेल्या आहेत. तुमचं याच्यावर काय मत आहे? हे बघा, कुठल्याही गोष्टीला जसं देर आर टू साइड्स टू अ कॉईन, तर मला माझं वैयक्तिक मत हे आहे की ठीक आहे, म्हणजे जसं आम्हाला स्ट्रगल करावं लागलं किंवा 20-20 वर्ष लागली आम्हाला टू रीच अ पर्टिक्युलर, तर आजकालच्या मुलांना तसं ते स्ट्रगल हा पार्ट तसा नसतो. कारण ओव्हरनाईट तुम्ही जर का त्याच्यावरती क्लिक झाला तर तुम्ही म्हणजे इमिजिएटली करोडो लोकांपर्यंत इमिजिएटली तुम्ही स्टार बनता. पण इट हॅज इट्स ओन पिटफॉल्स ऑल्सो. कारण जितका वेळ तुम्हाला चढायला लागतो तितकाच वेळ तुम्हाला उतरायला लागतो. पण जर का तुम्ही एका रात्रीमध्ये जर का चढलं तर काही क्षणात तुम्ही खाली पण उतरता. कारण तितकं तुम्हाला म्हणजे तुम्ही तितकं सीझन झालेले नसतात त्या गोष्टीसाठी. बरं, आज जर का एक रियालिटीचा जर का स्टार झाला तर उद्या दुसरा होतो, परवा तिसरा होतो. तर पीपल ऑल्सो कॅन डायजेस्ट दॅट मच आणि मग त्याच्यामध्ये फ्रस्ट्रेशन पण येतं. तशा बऱ्याचशा गोष्टी आहे. आणि खरं पर्सनली मला तरी असं वाटतं की किती आपल्याला आपल्या मुलांचं कौतुक वाटलं की अरे 4 वर्षाची काय सुंदर गाते, 5 वर्षाची खूप. मला असं वाटतं की लहान मुलांना त्यांचं बालपण जगायला द्यायला पाहिजे एक सर्टन वयापर्यंत. बिकॉज दे कांट हँडल सो मच ॲड्युलेशन आणि अरे ही एकदम म्हणजे आता इतकी पॉप्युलर झाली. मग इट चेंज, तुमची मानसिकता चेंज होते. त्या लहान मुलाची मानसिकता चेंज होते. मुलापेक्षा त्या आईवडिलांची मानसिकता तर चेंज झालेलीच असते. तर त्याच्यामध्ये कुठेतरी बालपण, कारण बालपण कधी परत येत नाही. माझ्या मते काय बोलायचंय मॅडम, एखादं धार्मिक गाण्याचा आवाज आम्हाला सुरू. अच्छा, ती तर फरमाईश होणारच होती की एखादं, कारण ठाण्यात आलेला तुम्ही, ठाण्याने तुम्हाला बरंच काही दिलेलं आहे, काय सांगाल? नाही, ते नवीन इतकं मला तरी पाठवायला पाहिजे. बरं, दिल है की म्हणता नाही मधलं एखादं? नाही, दिलं की म्हणता नाही मी. ओम जय जगदीश हरे, स्वामी जय जगदीश हरे, भक्त जनों के संकट क्षण में दूर करे, ओम जय जगदीश हरे. क्या बात आहे, क्या बात आहे. धन्यवाद. आत्ता आपण सगळ्यांनी बातचीत केलेली आहे ख्यातनाम पार्श्वगायिका अनुराधा पडवाल यांच्याशी आणि आपण सगळे आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद.